Section we will study HSC 12th Physics, Chapter 10, Magnetic Fields due to Electric Current, Part 2. Next point is helical motion. Now consider this diagram and animation of this helical motion. In this case, the charged particle moves in a plane perpendicular to magnetic field B. If such a particle has some component of velocity parallel to B, then it leads to helical motion. तर चार्ज पार्टिकल जे आहे हा चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड जे आहे ह्या मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये जर त्या मॅग्नेटिक फील्डमधून मूव्ह झाला तर तो पार्टिकल जे आहे त्या पार्टिकलला मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनच्या पॅरलल डायरेक्शनमध्ये त्याची जी व्हेलॉसिटी आहे तो कॉम्पोनंट त्या व्हेलॉसिटी कॉम्पोनंटमुळे तो पार्टिकल हेलिकल मोशन कंप्लीट करतो, हेलिकल मोशन स्टार्ट करतो. त्याच्यामध्ये हा चार्ज एंटर झाल्यानंतर ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं हे हेलिकल मोशन आहे. हा चार्ज पुढं मूव्ह झालेला आहे, इथं पण दाखवलेला आहे डायग्राममध्ये. हा चार्ज असं पुढं मूव्ह झाला आहे, सर्क्युलर मोशन करत करत पुढं मूव्ह झालेला आहे. व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर लीड्स टू सर्क्युलर मोशन. आता याला दोन प्रकारचे व्हेलॉसिटी असतात, त्यामध्ये व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर जे आहे ह्या परपेंडिक्युलर व्हेलॉसिटीमुळे त्याची मोशन ही सर्क्युलर होत असते. सिन्स अ कॉम्पोनंट व्ही इज पॅरलल टू बी द मॅग्नेटिक फोर्स एफएम विल बी. आता पॅरलल कॉम्पोनंट जे आहे त्याचा मॅग्नेटिक फोर्स जे आहे हा क्यू व्ही बी, दॅट इज व्ही बार क्रॉस व्ही बार, बट व्ही पॅरलल अँड बी डायरेक्शन ऑफ बोथ सेम, दॅट इज QVB sin theta, but theta here 0 because direction of velocity and magnetic field, that is parallel velocity direction and magnetic field direction same along the same direction, hence theta equal to 0, theta equal to 0, sin 0 0, hence this total is 0, that is magnetic force acting on this is 0 in case of only parallel, not for perpendicular. दोन प्रकारच्या ह्याला व्हेलॉसिटी आहेत. इथं परपेंडिक्युलर व्हेलॉसिटीमुळे ही मोशन जी ही सर्क्युलर होत असते अशी. हे सर्कल पुढं हे मूव्ह होतात, त्यामुळे आपल्याला हेलिकल मोशन म्हणतो. आणि हे पॅरलल व्हेलॉसिटीमुळे इकडे पुढं मूव्ह होत असतं आणि परपेंडिक्युलर व्हेलॉसिटीमुळे हे सर्क्युलर मोशन करत असतं. तर ही हेलिकल मोशन आहे. चार्ज पार्टिकल जर मॅग्नेटिक फील्डमध्ये परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये एंटर झाला, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये चार्ज एंटर झाल्यानंतर ही सर्क्युलर मोशन आणखीन हेलिकल मोशन आहे याच्यामध्ये. Next point is magnetic force on a wire carrying a current. तर करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर जे आहे ह्या करंट कॅरिंग कंडक्टरवरती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केल्यानंतर ती करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर जे आहे त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स जे आहे हा फोर्स आपण इथं पाहायचा आहे. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिला आहे स्टेट वायर. जर वायर स्टेट असेल बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेली तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स जे आहे हा फर्स्ट आपण पाहायचा आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड दिस करस्पॉन्डिंग ॲनिमेशन. Now, consider a straight wire of length L in external magnetic field B perpendicular to wire coming out of the plane of the paper. आता इथे एक वायर आहे, ही वायर आहे स्ट्रेट वायर, याची लेंथ L आहे आणि ही वायर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बी जे या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेलं आहे. आणि हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड या वायरच्या लेंथला परपेंडिक्युलर आहे. आणखीन हे जे डॉट दाखवले डायग्राममध्ये हे मॅग्नेटिक फील्डचे इंडिकेशन आहे. आणखीन हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे कमिंग आउट म्हणजे ह्या पेपर जे हे प्लेन आहे ह्या प्लेनमध्ये इकडं बाहेर येत आहेत मॅग्नेटिक फील्ड, हे डायरेक्शन असं दाखवलेलं आहे. लेट अ करंट आय फ्लो थ्रू द वायर अँड VD इज द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कंडक्शन इलेक्ट्रॉन्स. तर वायरमधून जाणारा करंट आय आहे दाखवलेलं पहा, आय करंट फ्लो होतोय. आणखीन हे जे चार्जेस फ्लो होतात या चार्जेस फ्लोची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी VD इतकी आहे या इलेक्ट्रॉनची. या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं बघा, असं करंट डायरेक्शन हे इथं फ्लो होतं आहे. करंट फ्लो झाल्यामुळे यामध्ये मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये ही कंडक्टिंग वायर फोर्स एक्सप्रेस केलेलं आहे. फोर्स एक्सप्रेस केल्यामुळे इकडे पुल झालेलं आहे ही वायर. परत करंट बंद केल्यानंतर परत ओरिजिनल पोझिशनला इथं आलेलं आहे वायर बघा, स्टेट वायर आहे. या ऑन केल्यानंतर ह्या करंटची डायरेक्शन बघा अशी इकडे फ्लो होते. यातून करंट फ्लो झाल्यानंतर हा कंडक्टिंग वायर ज्या स्टेट कंडक्टिंग वायर आपण बॅटरी कनेक्ट करून आपण ह्यातून करंट फ्लो केलेला आहे. आणखीन हे लेफ्ट हँडनुसार आपण डायरेक्शन ऑफ करंट इकडे आहे, ही करंट डायरेक्शन आहे.
हे मॅग्नेटिक फील्ड आणखीन फोर्स यामध्ये इथं दाखवलं पहा हा करंट डायरेक्शन इकडं आहे, इकडे करंट डायरेक्शन आहे, आणखीन मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन डाऊन साईडला इकडे एन कडून एसकडे आहे आणि त्यावेळी यानं एक्सपिरियन्स केलेला फोर्स इकडे येतो या साईडला. हे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे, करंट डायरेक्शन इकडे आहे त्यामुळे वायर इकडे पुल झालेलं आहे या साईडला. दिस कंडक्टिंग वायर एक्सपिरियन्सेस फोर्स इफ दिस स्टेट कंडक्टिंग वायर प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट इज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिस वायर एक्सपिरियन्सेस फोर्स. हे वायर आपण करंट बंद केल्यानंतर ही वायरचे फोर्स बंद झालेला आहे. तर परत आपण डायरेक्शन रिव्हर्स केली तर उलट्या डायरेक्शनमध्ये ही वायर पुल होते. आता या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतोय, या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो झाल्यानंतर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे, इथं दाखवले खाली व हे करंटची डायरेक्शन आहे, मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन त्यावेळी फोर्स इकडे आहे त्यामुळे वायर इकडे पुल झालेले आहे या साईडला एक्सपिरियन्स केलेल्या फोर्समुळं. हा मॅग्नेटिक फोर्स आहे स्टेट कंडक्टिंग वायरवरती ॲक्ट होणारा. Now here the charge Q flows across the plane PP in time T will be. आता हे प्लेन जे आहे तर PP हे प्लेन आहे, ह्या प्लेनमधून हा चार्ज फ्लो झालेला आहे. हा चार्ज इकडे फ्लो होतो आहे त्यामुळे करंटची डायरेक्शन आपण इकडे दाखवतो आहे. हे इलेक्ट्रॉन आहे इकडे फ्लो होते दाखवले डायरेक्शन बघा. आणखीन टी टाईममध्ये जो काही चार्ज फ्लो होईल तो टाईम Q इक्वल टू करंट इंटू टाईम दॅट इज चार्ज. नाव this time is current as it is, time is distance upon velocity. डिस्टन्स हे एल इतकं डिस्टन्स आहे, एल एवढं डिस्टन्स कवर करण्यासाठी लागलेला टाईम. पण जर टी घेतला तर तेवढ्या टाईममध्ये जे कवर झालेलं हे क्रॉस झालेले हे चार्जेस आहेत, हे चार्जेस टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे, लेंथ एल आहे, एल डिवाइड बाय व्ही डी आहे. दिस इज चार्ज. टी इतक्या टाईममध्ये हा चार्ज इतका फ्लो झालेला आहे. द मॅग्नेटिक फोर्स FM ऑन दिस चार्ज. आता ह्या चार्जवरती जो मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होईल कारण मूविंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट चार्ज एक्सपिरियन्सेस फोर्स. बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये चार्ज जर मुव्हिंग असेल, मोशनमध्ये असेल तर तो चार्ज फोर्स एक्सपिरियन्स करतो. त्यामुळे इथं पण हा चार्ज Q हा चार्ज मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह झालेला आहे. त्यामुळं यानं एक्सपिरियन्स केलेला फोर्स जे आहे मॅग्नेटिक फोर्स FM हा FM इक्वल टू Q इंटू ब्रॅकेट VD बार क्रॉस D बार. तर Q हा चार्ज आपण इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट केला, ह्याची व्हॅल्यू पुट केली IL बाय VD. या Qची व्हॅल्यू पुट केली IL बाय VD रिमेनिंग टर्म्स. तर हे V बार क्रॉस V बार जे आहे V बार क्रॉस V बार VB साइन थिटा VD क्रॉस B आहे तर VB साइन थिटा एन कॅप. आणखी तर VD कॅन्सल होईल, VD कॅन्सल नंतर ILB साइन थिटा. पण इथं आपण मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड ह्या लेंथला, ही कंडक्टिंग वायरची लेंथ जी आहे ह्या लेंथला परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये अप्लाय केलेला आहे. त्यामुळे थिटा हा मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि व्हेलॉसिटीमध्ये येतो. त्यामुळे व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये हे चार्जेस फ्लो होत आहेत. त्यामुळे व्हेलॉसिटीची आणि मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन ही 90 डिग्री आहे, साइन 91 येतं. त्यामुळं फोर्स जे आहे हा मॅग्नेटिक फोर्स IL क्रॉस B दॅट इज ILB हा फोर्स येतो याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स या कंडक्टिंग वायरचा. मॅग्नेटिक फोर्स हा FM इक्वल टू I इंटू L बार क्रॉस B बार. दिस इज द फोर्स ॲक्टिंग ऑन दिस स्ट्रेट कंडक्टिंग वायर placed in external magnetic field. Next point is arbitrarily shaped wire. आपण स्टेट वायरच्या स्टेट वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर जे मॅग्नेटिक फील्डमध्ये वायर ठेवल्यानंतर त्या वायरवरती ॲक्ट होणारा फोर्स आपण पाहिला. त्याच्यानंतर आपण इरेग्युलर शेप जे वेगवेगळ्या शेपची वायर जर असेल त्याच्यामधून करंट फ्लो होत असेल ती जर मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये ठेवली तर त्या वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स आपण इथं पाहायचा आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम. Now in this case this wire is curved like this. In this case consider I is the current flowing through segment of infinite small length dl along the wire. आता ही वायर कर्ड वायर आहे, याची लेंथ L आहे, त्यापैकी आपण छोटीशी लेंथ इमॅजिन केली, एवढीच वायरची लेंथ कन्सिडर केली DL. यातून I इतका करंट फ्लो होतोय. The magnetic force due to perpendicular magnetic field B coming out of plane ऑफ द पेपर इज गिवन बाय. आता इथं मॅग्नेटिक फील्ड जे आहे मॅग्नेटिक फील्ड ह्या प्लेन पेपरचे प्लेन जे आहे बोर्डचे जे प्लेन आहे ह्या प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे आणि कमिंग आउटसाईड आहे म्हणजे इकडे बाहेर येते मॅग्नेटिक फील्ड आणि परपॅन्डिक्युलर आहे. या मॅग्नेटिक फील्डमुळं ह्या DL एलिमेंट जे आपण छोटासा हे एलिमेंट कन्सिडर केला, इमॅजिन केला एंटायर वायरच्या ऐवजी आपण थोडासा हा जे DL एलिमेंट आहे हा इमॅजिन केला. तर याच्यावरती फक्त जे ॲक्ट होणारा फोर्स आहे तो आपण पहिला पाहूया. तर DF फक्त ह्या DL एलिमेंटवरती ॲक्ट होणारा फोर्स जे आहे DF बार FM इक्वल टू
आय DL बार क्रॉस B बार. तर द फोर्स ऑन द टोटल लेंथ ऑफ द वायर इज, आता फक्त आपण ह्या DL एलिमेंटवरचा जसा फोर्स काढला, आपण ही वायर जी आहे ही वायर DL असे छोटे छोटे एलिमेंटपासून बनले असं इमॅजिन केलं, तर प्रत्येक DL एलिमेंटवरती ॲक्ट ऑन फोर्स जे असा येईल DFM बार इक्वल टू आय DL बार क्रॉस B बार प्रत्येक DL एलिमेंटचा. त्यामुळे संपूर्ण वायरवरती जे फोर्स काय ॲक्ट होईल तो फोर्स काढण्यासाठी आपल्याला हे जे आहे हे ॲड करावं लागेल. टोटल फोर्स FM बार इंटिग्रेशन ऑफ DFM, म्हणजे प्रत्येक जे आहे प्रत्येक एलिमेंटमुळं असणारं फोर्स जे आहे हे फोर्स आपण ॲड केले, इंटिग्रेशन घेतलं, तर हे DFM बार हे आपण याची व्हॅल्यू ऑलरेडी काढलेली आहे, ती व्हॅल्यू पुट केली. आय DL बार क्रॉस B बार इथं पुट केलेली व्हॅल्यू. आय हे कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. इंटिग्रेशनमध्ये DL बार क्रॉस B बार आहे. पण इफ B इज युनिफॉर्म ओव्हर द होल वायर, संपूर्ण वायरवरती जर मॅग्नेटिक फील्ड जर युनिफॉर्म असेल, कॉन्स्टंट असेल, तर ते पण इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. त्यामुळं इंटिग्रेशनमध्ये फक्त इंटिग्रेशन ऑफ DL बार येईल. B हे कॉन्स्टंट आहे. त्यामुळे FM बार जे आहे संपूर्ण वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स आय इंटू इंटिग्रेशन ऑफ DL बार क्रॉस B बार असं येईल. दिस इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय आर्बिटरली शेप्ड वायर प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डच्या सान्यामध्ये ठेवल्यानंतर कर्व वायर जे आहे ह्या कर्व वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स आपण ह्या इक्वेशननं कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज फोर्स ऑन अ क्लोज्ड सर्किट इन अ मॅग्नेटिक फील्ड कॅपिटल B. तर मॅग्नेटिक फील्डमध्ये क्लोज्ड लूप असेल, क्लोज्ड वायर असेल, क्लोज सर्किट असेल, तर त्याच्यावरती ॲक्शन ऑफ फोर्स जे आहे हा आपण आता इथं पाहायचा आहे. नाव फॉर अ क्लोज्ड वायर सर्किट C, आता क्लोज वायर आपण एखादी कन्सिडर केली, इमॅजिन केली, लूप आहे, तर त्याच्यावरती ॲक्शन ऑफ फोर्स जे आहे, आता याच्यापूर्वी आपण ऑलरेडी आर्बिट्रली वायर असेल म्हणजे एनी शेप असेल त्याच्यावरती ॲक्शन ऑफ फोर्स जे आहे बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर तो फोर्स जे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला आहे तो FM बार इक्वल टू आय इंटू ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ DL बार क्रॉस B बार असा येतो. तर इंटिग्रल इज ओव्हर अ क्लोज सर्किट C फॉर युनिफॉर्म B. जर मॅग्नेटिक फील्ड जर युनिफॉर्म असेल आणि आपण इंटिग्रेशन जे आहे हे आपण इंटिग्रेशन ऑफ DL जे आहे आपण क्लोज वायर असेल, क्लोज लूप असेल, तर ते इंटिग्रेशन आपण क्लोज पाथचं घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इथे इंटिग्रेशन क्लोज पाथचं इमॅजिन केलं. तर क्लोज पाथचं इंटिग्रेशन जे आहे तर आपण हे इंटिग्रेशन जे आहे तर क्लोज पाथ असं घेतलेलं आहे C DL बार क्रॉस B बार. आणखीन B हे जे युनिफॉर्म आहेत, कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे आपण फक्त इंटिग्रेशन जे आहे DLचं घेतलं, विचारात घेतलं, क्लोज इंटिग्रेशन ऑफ दिस DL बार. द टर्म इन द ब्रॅकेट इज सम ऑफ वेक्टर अलॉंग क्लोज सर्किट, हेन्स इट मस्ट बी 0. कारण आता क्लोज लूप जे असतं, क्लोज लूपमध्ये हाफ पार्टवरची डायरेक्शन जी आहे ती वेगळी असते आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शन हाफ पार्टला असते. त्यामुळे इक्वल आणि अपोजिट हे कंपोनंट जे आहेत एकमेकाला कॅन्सल करून हे वेक्टर सम जे आहे ह्यांची ही 0 येते. त्यामुळं हे फोर्स जे आहे मॅग्नेटिक फोर्स हा 0 येतो जर B युनिफॉर्म असेल. तर B नॉन युनिफॉर्म असेल तर हे 0 फोर्स येत नाही. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे युनिफॉर्म असेल तर हे क्लोज लूप जे आहे, क्लोज सर्किट जे आहे त्याच्यावरती ॲक्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स जे आहे हा मॅग्नेटिक फोर्स हा 0 येतो क्लोज पाथ असेल तर. नेक्स्ट इज टॉर्क ऑन करंट लूप. आता लूप जे आहे लूपवरती ॲक्ट होणार टॉर्क पाहायचं आहे आपण. नाउ कन्सिडर दिस डायग्राम अँड animation of this current loop in a magnetic field. This is principle of motor, and here a current carrying wire loop is of rectangular shape and is placed in the uniform magnetic field in such a way that the segment AB and CD of the loop are perpendicular to field B. आता यामध्ये करंट कॅरिंग लूप आहे. हे लूप रेक्टँग्युलर शेपचं आहे, बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे. AB आणि CD जे ह्या लूपचे हे डायग्राममध्ये दाखवले बा, AB हे आणखी CD हे अशा प्रकारे ठेवलेले आहेत की या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जे आहे ह्या मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला हे परपॅन्डिक्युलर असतील. AD आणि BC जे हे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला पॅरल आहेत. हे दोन स्ट्रॉंग मॅग्नेट आहेत, N पोल S पोल. ह्याच्यामध्ये ही रेक्टँगल कॉईल प्लेस केलेली आहे. ABCD ही रेक्टँगल कॉईल आहे. त्यापैकी AB आणि CD जे आहेत हे दोन लाईन्स जे आहेत हे दोन साईड जे आहेत त्या साईड्स ह्या मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर आहेत. इथं ह्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. ही रेक्टँगल फ्रेम आहे. ही रेक्टँगल फ्रेम आपण दोन मॅग्नेटिक पोल्समध्ये ठेवलेले आहे आणि ही मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन जे आहे ह्या मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला हे AB आणि इकडची साईड ही CD
ह्या मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला, ही मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आहे व ह्या डायरेक्शनला ते परपॅन्डिक्युलर आहे, या दोन्ही साईड्स. इथून ही बॅटरी आपण अप्लाय केली, ह्या बॅटरीमधून करंट पास होतो, हा करंट इथं डायरेक्शन हा चाललेला इलेक्ट्रॉन्स दाखवला तिथं, हे चालले तसे इकडं, इकडून इकडे असे फ्लो होऊन परत इकडे बॅटरीच्या निगेटिव्ह इकडे हे इलेक्ट्रॉन्स येत आहेत. तर आपण इथं राईट हँड रूल जे आहे, फ्रॉम राईट हँड रूल द पॉइंटिंग फिगर ऑफ द राईट हँड शो द डायरेक्शन ऑफ द करंट, let the middle finger show the direction of the magnetic field and the stretched thumb shows the direction of the magnetic force. तर इथे दाखवलं पहा. तर हा हे पॉइंटिंग फिगर जे हे करंट दाखवतं, आणखी हे मॅग्नेटिक फील्ड आहे, आणखी हा फोर्स आहे, हे राईट हँड रूल आहे. राईट हँड रूलनुसार आपण इथं आपण जर अप्लाय केला राईट हँड रूल, तर हे डायरेक्शन जे आहे इथं ही करंटची डायरेक्शन आहे, मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन असे आहे. त्यामुळे इकडच्या साईड जे आहे ही ए बी साईड जे आहे, ए बी साईडने एक्सपिरियन्स केलेला फोर्स अप्लाय येतो. सी डी साईड जे आहे, ह्या सी डी साईडचं डायरेक्शन करंट अपोजिट आहे, त्यामुळे डायरेक्शन फोर्स जे आहे मॅग्नेटिक फोर्स हा डायरेक्शन डाऊन साईडला येतो. हे दोन इक्वल आणि अपोजिट आहेत फोर्सेस, त्यामुळं आणि दोन ॲक्टिंग ऑन डिफरंट पॉईंटला असेल तर ही रेक्टँगल कॉईल टॉर्क एक्सपिरियन्स करते. टू इक्वल and opposite forces acting on this rectangle coil at different points, since this coil experiences torque and because of this torque this coil rotate like this. यातून असा करंट फ्लो होतोय. या साईडवरती अप डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होतो मॅग्नेटिक फोर्स, या साईडला डाऊन डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होतो, आणि हे इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत, इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन टू डिफरंट पॉईंट्स, हेन्स दिस कॉईल एक्सपिरियन्सेस टॉर्क अँड बिकॉज ऑफ दिस टॉर्क दिस कॉईल रोटेट्स इन दिस मॅग्नेटिक फील्ड लाईक दिस. ही कॉईल अशी रोटेट होते. Now consider again the rectangular loop ABCD placed in a uniform magnetic field B. तर हे ABCD हे रेक्टँगल लूप आहे. हे रेक्टँगल लूप आपण ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ठेवलेलं आहे. डॉट जे आहेत हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, परपॅन्डिक्युलर टू द लूप ऑफ दिस. हे रेक्टँगल लूप जे आहे ह्या लूपला परपॅन्डिक्युलर हे मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि कमिंग आउटसाईड आहे, बाहेर येतं. हे जे प्लेन दाखवलं ह्या प्लेनमधून हे मॅग्नेटिक फील्ड बाहेर येतं असं आहे इथं, आणि याची व्हॅल्यू बी आहे. such that the sides AB and CD are perpendicular to the magnetic field B, but the sides BC and DA are not. तर इथं AB आणि CD जे आहेत, AB ही साईड आणखी CD जी साईड आहे ही साईड मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर आहेत, आणि BC आणि DA जे आहेत हे DA आणि BC जे आहेत हे दोन्ही साईड्स मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर नाही आहेत. त्यामुळं द फोर्स ऑन साईड BC विल बी, आता BC साईड जे आहे ही BC, या BC साईडवरती ॲक्ट होणार फोर्स जे आहे, कुठल्याही कंडक्टिंग वायर जे आहे, कंडक्टिंग वायर प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, दॅट वायर एक्सपिरियन्सेस फोर्स अँड फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय दॅट वायर इज गिवन बाय F इक्वल टू ILB sin theta. बट हिअर फॉर दिस BC वायर, ही जी BC वायर आहे ह्याच्यावरती ॲक्ट होणार फोर्स जे आहे F4, हा I हिची लेंथ जी आहे ही जी L2 लेंथ आहे, जी ही लेंथ L2 आहे, याची लेंथ L1 आहे. CD आणखीन AB जे ह्याची लेंथ L1 आहे, BC आणि DA जे ह्याची लेंथ L2 आहे. त्यामुळं करंट मात्र सर्व ठिकाणी आयच फ्लो होतोय IL2B sin थीटा. बट थीटा ही डायग्राममध्ये दाखवले पहा, थीटा हा एन कॅप आणखीन मायनस डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हा थीटा असतो. त्यामुळं डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि लेंथ जे ह्यामधला अँगल मात्र 90 मायनस थीटा आहे, कारण हे एन कॅप हे परपॅन्डिक्युलर असतं लेंथला, आणखी इथं लेंथ आणखीन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हा अँगल 90 मायनस थीटा येतो. त्यामुळे इथं लेंथ आणि मॅग्नेटिक फील्डचा अँगल जे हा घेतलेला आहे 90 मायनस थीटा. इथं हा BC जे ह्या BCवरती ॲक्ट होणार फोर्स आहे F4. द फोर्स ऑन साईड DA, आता इथं DA जे आहे सिमिलरली वी कॅन कॅल्क्युलेट फोर्स ऑन DA ऑल्सो, दॅट इज F2. त्याला आपण F2 म्हणलं. करंट I, लेंथ L2, तर सेम लेंथ आहे याची L2, B sin 90 मायनस थीटा. इथं पण हे अँगल सेम येतो 90 मायनस थीटा, दॅट इज अँगल बिटवीन लेंथ अँड मॅग्नेटिक फील्ड. दिस इज F4 and F2. Thus F2 and F4 इक्वल and opposite will cancel out each other. आता इथं डायरेक्शनमध्ये ह्या बघा, इथं हे F4 आहे, इकडे या डायरेक्शनमध्ये दाखवलं आहे हा F4 आहे, आणि इकडं हा F2 आहे. दोन्हींचे व्हॅल्यू सेम आहे बघा, इथं दिसतं इक्वेशनमध्ये IL2B साइन ऑफ 90 मायनस थीटा. इथं सुद्धा IL2B साइन 90 मायनस थीटा. हा F4 आणि F2 सेम आहेत, मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळे हे एकमेकाला कॅन्सल होतात. नाव द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स F1 आणि F3 ऑन, आता इथं F1 हा जे आहे CD वरचा आणखीन AB वरचा F3
ह्यांच्या व्हॅल्यू बघायच्यात आपण. तर साईड्स ए बी अँड सी डी विल, आता ए बी जे ह्या ए बी साईडवरती ॲक्ट होणार फोर्स IL1B साईन थिटा साईन 90, दॅट इज IL1B. कारण इथं मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आणि लेंथ जे आहे हे परपॅन्डिक्युलर आहेत, आपण घेतलं घेताना जसं घेतलं कन्सिडर केलं, त्यामुळे साईन 90 येते. तर ॲक्च्युली हे IL1B साईन थिटा आहे, पण थिटा इथं 90 येतो कारण का परपॅन्डिक्युलर डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्ड आणि लेंथची, म्हणून हे 90 साईन 91 आला, त्यामुळे ओनली IL1B येतं इथं. IL1B हा ए बीवरचा फोर्स आहे. सिमिलरली सी डी वरचा पण फोर्स सेम येतो. इथं ॲक्ट होणारा फोर्स सी डी वरचा. Now again consider this. Here the torque tau due to forces F1 and F3 will be then. आता इथं F1 आणि F3 जे आहेत हे इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन टू डिफरंट पॉईंट्स, देन दॅट कॉईल एक्सपिरियन्सेस टॉर्क. त्यांना एक्सपिरियन्स केला टॉर्क जे आहे हा टॉर्क टौ फोर्स इंटू डिस्टन्स. आता ते ॲक्ट झालेला फोर्स जे हा IL1B येतो, आणखीन डिस्टन्स जे आहे हाफ L2 साईन थिटा. कारण इथं ह्या सेंटरपासून इकडचं हे जे लेंथ आहे टोटल लेंथ L2 येते, हे जर हाफ केलं L2 साईन थिटा हे येते लेंथ. इकडं फोर्स इंटू डिस्टन्स दॅट इज टॉर्क ऑन फर्स्ट साइड अँड अदर साइड इज IL1B हाफ L2 साईन थिटा. दोन्ही ॲड केल्यानंतर 2 टाइम्स IL1B हाफ L2 साईन थिटा, 2 आणि 2 कॅन्सल होतं, I इंटू L1 L2B साईन थिटा हे टॉर्क येतो. दिस इज द टॉर्क ॲक्टिंग ऑन दिस कॉईल, and because of this torque this coil rotates. If the current carrying loop is made up of multiple turns n, आता आपण इथं दाखवलेलं हे एकच टर्न असेल तर असं हे टॉर्क येतो, त्यावरती कॉईलवरती ॲक्ट होणारा. इथं पण ह्या डायग्राममध्ये दाखवलं एकच टर्न आहे. असे आपण जर n नंबर ऑफ टर्न्स वायरचे वाऊंड केले, कॅपिटल N नंबर टर्न्स, तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स जे आहे त्याच्यामध्ये फक्त आपण n टाकलेलं आहे व्हॅल्यू इथं. तर n इंटू टौ दॅट इज n इंटू हे टौ ॲज इट इज आहे IL1 L2B साईन थिटा. तर इथं B साईन थिटा ॲज इट इज आहे. तर नंबर ऑफ टर्न्स L1 L2 जे आहेत लेंथ इंटू ब्रेड दॅट इज एरिया, हे ए आहे NIAB साईन थिटा. इथं ए जे आहे हा एरिया आहे. हिअर ए इज द एरिया एनक्लोज्ड बाय द कॉईल, लेंथ आणि ब्रेड जे आहे हे एरिया येतो. दिस इज टॉर्क फॉर n नंबर ऑफ टर्न्स. एका टर्नच्या ऐवजी n नंबर ऑफ टर्न्स असेल तर हे टॉर्क असा येतो टौ डॅश. n हे नंबर ऑफ टर्न्स आहेत, I हा त्या कॉईलमधून जाणारा करंट, ए हे त्या कॉईलचा एरिया, बी हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, थिटा इज द अँगल बिटवीन I अँड B दॅट इज लेंथ करंट अँड मॅग्नेटिक फील्ड. हे जे दोन इक्वल आणि अपोजिट टॉर्क जे ॲक्ट होतात इथं दाखवले ह्या ॲनिमेशनमध्ये, याचे इक्वल आणि अपोजिट टॉर्क्समुळं हे कॉईल टॉर्क एक्सपिरियन्स करून फिरते आहे. हे ए बी आणि बी सी जे साईड आहेत ह्या त्यावरती ॲक्ट होतो फोर्स. बाकीच्या ए डी जे आणि इकडची साईड जे ह्यावरती इक्वल आणि अपोजिट फोर्स होऊन ते कॅन्सल आहेत. फक्त ह्या दोन साईड ए बी आणि बी सी जे आहेत ह्या दोन साईडवरती ॲक्ट होणारा फोर्स जे आहे हा इक्वल आणि अपोजिट आहे, दोन वेगवेगळ्या पॉईंटला असल्यामुळे इथं हे टॉर्क ॲक्ट होतं. आणि बाहेर लावलेले मॅग्नेटिक फील्ड असे आहे, त्या ॲनिमेशनमध्ये दाखवले आहे. त्याच्यामुळं हे कॉईल जे आहे ही कॉईल अशी रोटेट होते, इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन टू डिफरंट पॉईंट्स, देन दॅट कॉईल एक्सपिरियन्सेस टॉर्क. and this torque explained by this coil for single turn is tau equal to I into L1 L2 B sin theta, and for n number of turns is tau dash equal to n into IAB sin theta. इतका येतो हा टॉर्क. Thank you for watching this video. Keep watching videos